मित्रांनो नमस्कार। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा बघितला आणि त्याचे जे भूस आहेत ते किती निघालेले ते पण बघितलंय। तर बघा आता इथं फडक्यामध्ये भरून शेळी पालनाचं जे शेड आहेत तिथं नेऊन टाकू राहिलोय। तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता इथं जो हरभऱ्याचा गावंडा आहे त्याचे दोन प्रकार तयार झाले, एक जाडा गावंडा आहे आणि एकदम बारीक आणि हलका गावंडा आहे। आता तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले होते तुमच्या लक्षात येऊन जाईल ते जे दोन प्रकार आहेत ते कसे पडले। तर मित्रांनो बघा आता उन्हाळा लागतोय आणि पुढचे जे 2-3 महिने आपल्या सगळ्यांसाठी जे यांच्याकडं गायी आहेत शेळ्या आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे राहते आहे। कारण ज्यांच्या जमिनी का विहिरी बारमाही ज्या नद्या आहेत वाहणाऱ्या आहेत त्यांच्या बाजूला असलं तर त्यांना पाण्याची कमी पडत नाही, किंवा धरण आहेत त्याच्या बाजूला असलं तरी त्यांना पाणी कमी पडत नाही। पण ज्यांची जमिनी शेती धरणाचे किंवा नद्यांच्या कडेला नाही आहेत त्यांना पाण्याची खूप कमतरता पडते आणि त्याच वेळेस त्यांच्याकडे शेळ्यात किंवा जे जनावर आहेत त्यांना चाऱ्याचा कमी पडते आणि त्यावेळेस सुका चारा देणं खूप महत्त्वाचं राहते। तर पूर्वीचे लोकसुद्धा ज्यावेळेस पाणी कमी पडायचं त्यावेळेस त्यांच्याकडे सुका चारा राहायचा आणि हे त्यांचं जे नियोजन आहे ते अगोदरच राहायचं, म्हणजे वर्षभर त्यांचं शेळ्या कशा सांभाळता येतील किंवा जनावर कसे सांभाळता येतील याचं प्लॅनिंग राहायचं। म्हणजे बघा ज्यावेळेस जिरायती क्षेत्र जास्त होतं, माळरान जास्त होतं, त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये ते माळरानावरती शेळ्या चालायला न्यायचे आणि जिरायती क्षेत्र आहेत म्हणजे तिथं फक्त पावसावरतीच शेती करायचे। त्याच्यामध्ये मठ मूग कुळीद हे पिकं केली जायची आणि पावसाळ्यामध्ये ती पिकं केल्याच्या नंतर ना ते थंडीमध्ये त्याचे काढून गंजी मारायचे म्हणजे गंज मारायचे आणि उन्हाळ्यामध्ये ते तयार करायचे। ते खळं राहायचं, त्या खळ्यावरती बैलाने किंवा माणसाने ते तयार केल्याच्या नंतर ना त्याचं जे भूस निघायचं ते भूस ते शेळ्यांना गायांना बैलाला द्यायला काम यायचं। आणि हा सुका चारा आहे तो पूर्वीपासून शेळ्यांना आपल्या गायांना देत आलेले। आता बघा आता सुका चारा जास्त निघत नाही, कारण जे मठ मूग कुळीद आहेत त्याला आमच्याकडे इरवाड म्हणते ते कोणी जास्त करत नाही। आणि ज्यावेळेस तो सुका चारा किंवा जे इरवाड आहेत ते जास्त करायचे त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचा सुका चारा हा शेळ्यांना देता यायचा। म्हणजे जो इरवाड आहे मठ मूग कुळीद याचा जो चारा आहे सुका चारा हा जास्त राहायचा आणि त्याच्यामध्ये मग हरभरा तूर याचा पण भुसा जास्त राहायचा। त्यावेळेस सोयाबीन जास्त कोणी करत नव्हतं, आता जास्त सोयाबीन करायला लागले आणि मठ मूग कुळीद हे कमी करायला लागले। तर सोयाबीन जास्त होत नव्हती त्याच्यामुळं सोयाबीनचा त्यावेळेस जो भुसा आहे तो वापरात येत नव्हता। आता सोयाबीन जास्त करायला लागले आणि त्याचं भुसा आहे तो सुद्धा जास्त निघत नाही, कारण आता हार्वेस्टरने शक्यतो जास्त जे पिकं आहेत ते काढले जात आहे, म्हणजे डायरेक्ट दाणे तयार होतात भुसा वावरतच पडेल राहतोय। तर बघा जर आपल्याला सुका चारा पाहिजे असेल तर आपण त्याचं नियोजन अगोदरच केलं पाहिजे। आता माझ्याकडे जो हरभरा होता, आता हाच हरभरा जर माणसांनी तयार केला असता तर भूस याच्यापेक्षा थोडंसं जास्त असतं, कारण ते उडालं नसतं। आता मशांनी काढल्यामुळं हे भूस कमी निघालेलं आहे आणि आता माझ्याकडे थोडीशी तूर पण आहे, म्हणजे तुरीचा पण भूस याच्यामध्ये मिक्स होणार आहे। दुसरं म्हणजे बघा आता सगळीकडे कांदे काढायला सुरुवात होणार आहे, कारण आता लाल कांदा संपून गेलेला आहे आणि उन्हाळा कांदा हा काढायला चालू झालाय। आता जी पात आहेत ती पात लोक वावरामध्ये पसरून टाकतील आणि ती जी पात वाळलेली पात आपण जर गोळा केली तर आपल्याला आणखीन एक जो पातीच्या माध्यमातून जो सुका चारा आहे तो भेटणार आहे। कारण उन्हाळ्यामध्ये ओली पात शक्यतो शेळ्यांना खायला घालते नाही, कारण त्याच्यामुळं शेळ्यांना ताप येतो किंवा शेळ्यांचं जे पोट आहे ते गरम पडतंय। मित्रांनो बघा आता जसं मी इथं
हा जो भुस्सा गोळा करतोय किंवा गौंडा गोळा करतोय, याच्या अगोदर पण ज्यावेळेस शेळ्या जास्त होत्या किंवा गाई जास्त होत्या त्यावेळेस आम्ही जागजागी जाऊन असा भुस्सा गोळा करायचो. म्हणजे ज्यांच्याकडे भुस्सा आहे किंवा हिरवाड आहे त्यांच्याकडनं भुस्सा आणायचो. तर बघा आता तुम्हाला इकडे मी दाखवतो. तर हा जो आहेत इथं हा जाडा भुस्सा आहेत, म्हणजे याच्यात काडक्या जास्त आहेत. बघा तुम्हाला मी आता जवळ कॅमेरा दिल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की याच्यामध्ये काडक्या जास्त आहेत. बघा इथं मशीनने काढलेला भुस्सा आहे आणि या जागेवरती काडक्या जास्त आहेत. म्हणजे बघा जास्त काडक्याचं प्रमाण जास्त आहे. आणि एक तुतीचं झाड आहे तिथं दुसऱ्या बाजूला बघा जिथं भुस्सा उडून गेलेला आहे, तर बघा इथं म्हणजे काडक्या कमी आहेत आणि जास्त पाला आहेत. म्हणजे याच्यामध्ये हा जो पाला राहतो त्याचा भुस्सा जास्त आहे आणि जो गंज होता जो बी भरला आहे त्याच्यावरती काडक्या जास्त आहेत. म्हणजे फांद्या आहेत, जसं आपण थोडक्यात जे फांद्या म्हणून फांद्याचं प्रमाण त्या गंजावरती जास्त आहे, त्यामुळे इथं भुसा जास्त आहे. म्हणजे असं दोन प्रकारे तो गौंडा तयार झालेला आहे. इकडं काडक्यांचं प्रमाण जास्त आहे आणि जिकडं उडून गेलेला भुस्सा आहेत तिकडं पाल्याचं प्रमाण जास्त. बघा इथं आता हे जे लांब लांब जे आहेत इकडं पाल्याचं प्रमाण जास्त आहे ते लांब लांब, आणि इथं जागी जे पडलेलं आहे मशीननं जो गौंडा तिथं काडक्यांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे असं दोन प्रकारचा गौंडा इथं तयार झाला. आता हे दोन्ही पण आहे ना हे मिक्स करूनच शेळ्यांना किंवा गायांना द्यावा लागेल, कारण गाया हा काडक्या जास्त खात नाही आणि शेळ्या काडक्या जास्त खाते तर पाला जास्त खात नाही. तर तुम्ही बघितलं शेळ्याचा तर तुम्ही बघा शेळ्या बाबीच्या झाडा खाली जर गेल्या तर काडक्या खाते किंवा बाबीच्या बुडाला सुद्धा जो साल राहते ती जास्त खायचा प्रयत्न करते किंवा चावण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आता हा जो गौंडा आहे तुम्हाला शेळ्यांना मिक्स करून द्यावा लागेल.